नमस्कार शेतकरी आणि विक्रेता बंधूंनो, माझं नाव पंकज चौधरी. मी ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनी तालुका प्रतिनिधी, सेलू तालुका प्रतिनिधी. आज आपण वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये एक मोही या गावामध्ये आलो आहे. तिथे आपले एक प्रगतशील शेतकरी कंचनभाऊ रोकडे यांच्या शेतावर आलेलो आहे. तिथे आपण गेल्या 15 दिवसाआधी आपल्या कंपनीच्या उत्पादनाचं एक प्रात्यक्षिक दिलं होतं. त्यामध्ये तूर पिकावर त्यामध्ये आपण फर्टिस्टार 20-50 ml, काजू 35 ml प्लस अळीनाशक सायरन या 3 उत्पादनाचं आपण त्यांना प्रात्यक्षिक दिलं होतं. तर आज 15-20 दिवस होऊन गेले, तर त्यांचा काय बेनिफिट मिळालं हे थोडं आम्ही थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. कंचन रोकडे, राहणार घोराड. मोहीला शेती आहे आमची. नन आता शेंगाला लाग बरी आहे, नन फुलावर आहे. आणि आपण जे स्प्रे केला त्या भागामध्ये तुम्हाला शेंगाची संख्या जास्त दिसते. हो, लाग चांगली आहे. आणि जिथे मारला नाही तिथे काय फरक वाटते? तिथं कमी लाग आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, इथे काय झालं की नेमकं आपण जे काजू टाकल्यामुळे फुलाचं लवकरात लवकर सल्फेट रूपांतर झालं. आणि तिथेच जे शेतकरी प्रॅक्टिस जी होती तिथला पण प्लॉट मी सध्या तुम्हाला दाखवतो. तर बघू द्या थोडा नॉन ट्रीटेड प्लॉट. इथं लाग कमी आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, जिथे आपण स्प्रे नव्हता केला आपल्या औषधाचा तिथे शेंगाची संख्या कमी आहे आणि ग्रीनरी पण काही नाही. आणि शेंगाला झाड समजा कापणीस आलाय, तर तेच जर बघितलं तर आपलं दुरून बघू शकता. थोडं दुरून दाखवा साहेब. बघा ग्रीनरी बघा आणि शेंगांची संख्या जास्त. तर धन्यवाद. बाकी शेतकऱ्यांनी पण आपल्या उत्पादनाची एकदा अवश्य फवारणी करावी. धन्यवाद.